अखिल भारतीय होलार समाज मुखेड संघटनेच्या वतीने मुक्रामाबाद येथे सैराट चित्रपट अभिनेत्री आर्ची अर्थात रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख उपस्थितीत होलार समाजाचा भव्य मेळावा पार पडला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक वैजनाथ सुरनर व उद्घाटक म्हणून व्यंकटराव पाटील गोजेगावकर तर प्रमुख पाहुणे म्हणून मुखेड कंधार विधानसभेचे भावी आमदार श्री बालाजी पाटील खदगावकर यांची आवर्जून उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे आयोजक श्रीकांत काळे बेनाळकर व अण्णासाहेब जाहिरे जुन्नेकर हे होते। यावेळी या कार्यक्रमात पारंपरिक आदिवासी नृत्य पथनाट्य सादर करण्यात आले असून उपस्थित मान्यवरांचे पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले आहे। यावेळी होलार समाजाच्या विकासाबद्दल अनेकांनी आपले विचार मांडले। या कार्यक्रमाला हजारो महिला, पुरुष व युवा वर्ग व महायुतीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। पहा टीव्ही सह्याद्री न्यूजचा हा खास रिपोर्ट। सर्वांनी आशीर्वाद देण्यासाठी इथे आपण सगळे जमले आहोत आणि साहेबांचं गीत सादर करतो लोकशाही सावंत। अहो नेताया समाजाला, नेताया जनतेला कसा पाहिजे, अहो नेताया समाजाला कसा पाहिजे, पण बालाजी पाटला सारखा हिरा पाहिजे, बालाजी पाटला सारखा हिरा पाहिजे, बालाजी पाटला सारखा हिरा पाहिजे, पाटला सारखा हिरा पाहिजे, बालाजी पाटला सारखा हिरा पाहिजे। बालाजी पाटलाचे कार्य किती छान, सर्व मिळून ठेवू आता ध्यान, सर्व मिळून आता ठेवूया ध्यान। बालाजी पाटलाचे कार्य किती छान, सर्व मिळून देऊन बनवून मानापानाचा बाई साहेबाच्या कार्य होईपर्यंत, साहेब निवडणुकीत उभे राहीपर्यंत आपल्याला सध्या काही पाहिजेत नाही। काय पाहिजे? अहो मानापानाचा फक्त मानापानाचा बाई चहा पाहिजे। लोकशाही आपल्या स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहेत। मित्रहो, व्यंकटराव पाटील गोजेगावकरांनी सांगितलं, ज्या ज्या लोकप्रतिनिधीला त्यांनी निवडून दिले, हात जोडून नमस्कार करून त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून दिले। पण निवडल्यानंतर ज्यावेळेस नंतर नमस्कार करायची वेळ आली तर त्यांना लोकप्रतिनिधी फार वेगळ्या पद्धतीची वागणूक दिली। हे कुठेतरी बदललं पाहिजे। मग आपले 75 वर्ष असेच गेले, सामान्य कुटुंबाच्या दारात काही आलं नाहीये। ही बाब ज्यावेळेस आमच्या मान्यवरांच्या चर्चेला आली, मी म्हणलो सगळ्यात उपेक्षित सगळ्यात मागे कोणता समाज आहे, तर मला श्रीकांत काळे आणि अण्णासाहेब जाहिरेंनी सांगितलं, साहेब आमचा समाज आहे, ऊसतोड कामगार आहे, हा भूमिहीन आहे, शिक्षणामध्ये सगळ्यात मागे आहे, मोलमजुरी करून हा समाज जगतोय। खरीप हंगाम झाला, मोठ्या प्रमाणात ह्या समाजाचं स्थलांतर होतंय कामासाठी, तर अशा समाजाला आपण एकत्र आणलं पाहिजे, विकासाची गंगा त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे आणि त्यांच्यामध्ये एक चैतन्य निर्माण केला पाहिजे। एका चांगल्या उद्देशाने हा मेळावा इथं आयोजित केलेला आहे। मी संयोजकाला माधवराव होनमाने, श्रीकांतजी काळे, अण्णासाहेब जाहिरे यांना जाहीर अभिनंदन करतो की त्यांनी एवढी मेहनत घेतलेली आहे।